गट एक तुमचा गट. ठीक आहे, म्हणता येईल का ना? गाडी आली गाडी आली चला पळा रे, गाडी आली गाडी आली चला पळा रे, गाडी आली रेणापूर वरून, गाडी आली रेणापूर वरून, काय आणलंय त्यात भरून, काय आणलंय त्यात भरून, ओला कचरा आणला त्यात भरून, ओला कचरा आणला त्यात भरून, गाडी आली उदगीर वरून, गाडी आली उदगीर वरून, काय आणलंय त्यात भरून, काय आणलंय त्यात भरून, सुका कचरा आणला त्यात भरून, सुका कचरा आणला त्यात भरून, गाडी आली लातूर वरून, गाडी आली लातूर वरून, काय आणलंय त्यात भरून, काय आणलंय त्यात भरून, सॅनिटरी कचरा आणला त्यात भरून, सॅनिटरी कचरा आणला त्यात भरून, गाडी आली श्रीरामपूरवरून, गाडी आली श्रीरामपूरवरून, माहिती आहे तुम्हाला कुठे आहे? हेच आहे ना. काय आणले त्यात भरून, काय आणले त्यात भरून, घातक कचरा आणला त्यात भरून, कचरा आणला त्यात भरून, कचऱ्याचे किती प्रकार? किती प्रकार? यांचा गट विचारायचं काय आपलं नाही का? किती आहेत? 4. आता हेच प्रकार जर समोर येऊन सांगितले तर मी तुम्हाला बक्षीस देईन. या गटातून एक, या गटातून एक. तुमच्या गटातून कोणी सांगू शकत तर तुम्ही 2 जरी सांगितलं तरी तुम्हाला बक्षीस. तुम्हाला 4 सांगावे लागतील. ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा आणि घातक कचरा आहे. कुठला आहे? घातक कचरा आहे. खाऊ शकते त्या घटकाला ओला कचरा म्हणतात. उदाहरणार्थ झाडाचं पान आहे, त्याचं खत होतं की नाही? भाज्या असतील, फळं असतील, फळांच्या साली असतील, या सगळ्या गोष्टी ओल्या कचऱ्यात येतात. त्याच्यानंतर सुक्या कचऱ्यामध्ये काय येतात? तर सुक्या कचऱ्यामध्ये काय येतं? कागद, प्लास्टिक आणि त्याच्यानंतर कापड, या गोष्टी सुक्या कचऱ्यामध्ये येतात. सॅनिटरी कचऱ्यामध्ये काय येतं? तर सॅनिटरी कचऱ्यामध्ये येतं लहान बाळाचं डायपर, त्याचबरोबर बँडेज आणि पॅड, या गोष्टी सॅनिटरी कचऱ्यामध्ये येतात. आणि घातक कचऱ्यामध्ये काय येतं? काच असेल, रंगाचे डबे असतील किंवा ॲसिडच्या बाटल्या असतील, त्या सगळ्या या घातक कचऱ्यामध्ये येतात. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना? व्हेरी गुड. एकदा टाळ्या वाजवा. झाल्याच्या नंतर त्या कचऱ्याचं काय करायचं या गोष्टीसाठी 5R काम करतं. आणि म्हणून आपण काही चित्र देखील तुम्हाला दाखवणार आहोत. चित्र बघायची का तुम्हाला सगळ्यांना? रिफ्यूज म्हणजे नकार देणे. रिड्यूस म्हणजे कमी वापर. नीट दाखवा. रियूज म्हणजे पुन्हा वापर. रिसायकल म्हणजे पुनर्प्रक्रिया. रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे. आता हे सगळे घटक तुम्हाला दिसतं का? ठीक आहे. हे सगळे जे घटक आहेत ते कचऱ्याशी संबंधित घटक आहेत. आणि मग हे केल्याच्या नंतर आपला कचरा व्यवस्थापन होऊ शकतो. ही गाडी दिसते सगळ्यांना? कशी आहे? काय झालं हिला? तुटलेली गाडी आहे. याचं काय खराब झालेलं आहे? टायर किंवा चाक खराब झालेलं आहे. ही जर कचऱ्यात टाकली तर कचरा वाढेल आणि हिला जर दुरुस्त केलं तर परत वापरता येईल. म्हणजेच रिपेअर करायचं आहे, दुरुस्त करायचं आहे. कोणाकडे आहे? दुसरं कुठे आहे? दुरुस्त करणे. हे बघा, दोन्ही हातात 2 धर. असं जर आपण केलं, ज्या ज्या गोष्टी वेगळ्या करून दिल्या तर या रिसायकलला जातील. रिसायकल म्हणजे काय? याच्यावर पुन्हा प्रक्रिया होईल आणि याच्यापासून सुंदर अशा वस्तू बनतील. उदाहरणार्थ खुर्च्या आहेत, खुर्च्या याच्यापासून बनू शकतात. बेंच आहेत, बेंच याच्यापासून बनू शकतात. त्याच्यामुळे रिसायकलला या वस्तू जातील. रिसायकल कोणाकडे आहे बघा बरं? हे दोन्ही हातात जरा हे असं असं लांब दिसलं सगळ्यांना? कापडी पिशवी, प्लास्टिकची पिशवी असते. ज्या ज्या गोष्टीला प्लास्टिक लागलेलं आहे त्या त्या गोष्टीला आपण नकार द्यायचा आहे, म्हणजेच रिफ्यूज करायचं आहे. कोणाकडे आहे बघा बरं? कुठे? हॉटेलमध्ये आता आहे, भंगारवाल्याला विकत देतात ते. असं केल्याच्या नंतर कचरा वाढेल. मग आपल्याला काय करायचं? हा कचरा कमी करायचा आहे. कमी कोणाकडे आहे?
वहीच्या दोन्ही बाजूचा उपयोग केला आणि मागच्या वर्गाला जर आपण पुढे गेल्याच्या नंतर ती जर पुस्तकं दिली तर कचरा जो आहे तो कमी होऊ शकतो. आपल्याकडे गणवेश आहे सगळ्यांकडे, तो पुढच्या वर्गात गेल्यावर फिट होतो की नाही? मागच्या वर्गात देऊ शकतो आपण लहान मुलांना, किंवा स्वेटर असेल. आता गणवेश तुम्हाला 5 आता माझ्या बरोबर बोला. वरी बघा. रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिपेअर, रिफ्यूज. किती आर? 5 आर, 5 आर म्हणतात त्याला. मारू नको बाळा. कचरा जेव्हा घंटागाडी आपल्या घरी येते आणि काही लोक काय करतात की कचरा पुढं काय चालू? तो कचरा घंटागाडीला न देतात काही लोक काय करतात की नदी आणि नाल्यामध्ये असा कचरा टाकतात. जर नदी आणि नाल्यामध्ये असा कचरा टाकला तर नदीमध्ये मासे असतात आणि काही आणखी मधले प्राणी असतात, तर त्यांना देखील त्रास होतो. पण तोच त्रास जेव्हा पाणी तुंबतं आणि शहरात येतं तेव्हा आपल्याला देखील त्रास होतो. आणि म्हणून मागे आपल्या बीडमध्ये एक शिरूर कासार म्हणून एक गाव आहे, तिथे हेलिकॉप्टरने माणसं काढावं लागली होती, माहिती आहे तुम्हाला? आणि म्हणून आपण देखील असा कचरा पाण्यामध्ये टाकायचा नाहीये, तर तो कचरा घंटागाडीला द्यायचा आहे. जर